या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण पाहता मयूर. तर इथं मात्र आपले ऑर्गनायझर त्यानंतर आमचे मान्यवर सतीशजी गायकवाड यांच्या शुभ हस्ते इथं मात्र प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण पाहता. अगदी आपण जर विचार केला तर इथनं अप्रतिम खेळी साकारली बॅक टू बॅक 3 बाद 3 चौकार त्याच्या बॅट मध्ये पाहायला मिळालं. आणि इथनं मात्र आपण पाहता तर प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये मयूरला अगदी गौरवण्यात येईल. या ठिकाणी आमचे सतीशजी गायकवाड असतील आमचे अतिथी आजच्या दिवसामध्ये. आणि इथनं मात्र त्यांच्या शुभ हस्ते पाहता आपण या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अप्रतिम खेळी साकारली. लगातारच्या चौथ्या बॉलवर षटकार पाहिला 6 बॉल 20 इथनं मात्र 72 खेळी आपल्याला पाहायला मिळाले. शुभेच्छा असेल हर्षदक्ष 11 चिंचवड टीम या स्पर्धेतनं मैदानाच्या आतमध्ये जाऊया. एका बाजूला वरद 11 नानिवली संघ आणि त्यांना फाईट करतो. यावेळी काजल शुभांगी 11 वेशवी संघ यांच्यामध्ये ही फाईट आपल्याला पाहायला मिळेल. बघायचं एकदम मात्र जर विचार केलं तर पुढची मॅच आपल्या वर्तमान लढत आपल्या भेटीला येते. ते म्हणजेच एका बाजूला वरद 11 नानिवली आणि त्यांना फाईट करतो तो म्हणजेच इथनं काजल शुभांगी 11 बेशवी संघ या दोन टीम मध्ये आपल्याला फाईट पाहायला मिळेल. टॉस वरद 11 नानिवली टीमने जिंकला. पहिल्यांदा क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळेल. आणि इथनं मात्र दोन्ही टीमचे 12th मॅन विनंती असेल 12वा प्रतिनिधी कॉम्बॉक्स मध्ये या प्लीज. काजल शुभांगी 11 वेशवी टीम आपला 12वा प्रतिनिधी आमच्यापर्यंत पोहोचवा लगेच. कारण की पहा मित्रांनो अगदी अनेक स्पर्धेमध्ये आम्ही समालोचन केलं. अगदी जर विचार केला तर तिसऱ्या ते चौथ्या षटकामध्ये ऑब्जेक्शन घेतलं जातं म्हणजे पेनल्टीचं ऑब्जेक्शन घेतलं जातं. त्यामुळे विनंती असेल आमच्यापर्यंत लगेच पोहोचा. कारण की आम्ही अगोदरच सांगतो इथनं 12th मॅन आमच्यापर्यंत या लगेच. मैदानाच्या आतमध्ये जाऊया. आज जर विचार केला तर तर इथनं पाहता अगदी जर विचार केला तर आता बक्षिसांची आतिषबाजी होत्या मैदानामध्ये आपण पाहू शकाल. फिल्डिंग करत असताना वरद 11 नानिवली टीम साठी विकेट हॅट्रिक साठी सुवर्ण संधी आहे. मरली अप्पा तिगर छकडेवाला आणि यांच्याकडून आपण जर पाहिलं तर तब्बल विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयाचा कॅश प्राइज इथनं दिला जाईल. बघायचं मैदानाच्या आतमध्ये जाऊया. चुरशीची लढत आपण पाहिलं तर बेस्ट वर्सेस बेस्ट. पहिला बॉल बॉलिंग ट्रॅक वरती कुणाल निकम गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळतो. आणि इथनं मात्र बघायचं बॅटिंग साठी मैदानाच्या मध्ये इंटरेस्ट झालेत फलंदाज विष्णू आणि देवा. विष्णू म्हटलं तर सांगुर्लीचा रायझिंग स्टार इथनं मात्र पाहायला मिळेल. यावेळी पाहायचा बॉल अगदी चांगला गुल्ला स्पॉटचा बॉल. पहिला बॉलचा विचार केला पहिला बॉल वाईट. दुसऱ्या बॉल वरती जर विचार केला तर हा चेंडू सुरेख होता. मात्र बघायचं आता मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल देवा बांगारी विष्णू अशी जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. यावेळी पहा अगदी चांगली गोलंदाजी. मी तर म्हणेन अनेक वेळा हे खेळाडू एकामेकासमोर आले आहेत. अगदी पाहिलं तर कुणाल निकम म्हटलं तर जांभिवली एक्सप्रेस रायगड आदिवासी रायगड मधील जे स्क्वॉड आहे त्याच्यामध्ये त्यांनी प्रतिनिधित्व केलं गोलंदाजी करत असताना पॉवर प्ले साठी. परंतु इथे पहा अगदी प्रीमियर लीग मध्ये चांगला प्रतिसाद. यावेळी फटका चांगला गॅप मध्ये मारण्याचा प्रयत्न केला परंतु तिथे क्षेत्ररक्षक पोहोचलेत.
उचलणार फेकणार संदेश उचलणार फेकणार तोपर्यंत आपण पाहिलं तर या बॉल वरती धाबा चितेच्या सप्लाय गुड रनिंग बिटवीन द विकेट्स इथनं पाहायला मिळेल 2 धाबा कंप्लीट झाल्यात. अगदी जर पाहिलं तर धापटला धाबा संख्या आपण पाहता टोटल 3 धाबा धापटला वरती. अगदी पहा वेळेवरती अपडेट आपल्याला दिलं जातं केटीसी लाईव्ह आणि त्यानंतर आमचे निशांत अगदी अप्रतिम. यावेळी पहा पुल करायचा होता दिशा द्यायची होती परंतु इथे अगदी हा फटका शॉर्ट फाईनला अडवला जातो आमचे महादेवजी पिरकडत त्या ठिकाणी. अगदी जर विचार केला तर मोठी मेहनत या आदिवासी रायगड प्रीमियर लीग साठी आणि स्वतः मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. सकाळच्या सत्रामध्ये देखील त्यांना पाहिलं होतं परंतु आज इथे आपण जर विचार केला तर स्वतः वर्तमान लढतीमध्ये खेळतात. इथं बघायचं चांगली गोलंदाजी उत्कृष्ट क्रिकेट. यावेळी पहा मिस टायमिंग विकेट किपर तिथे पाहायला मिळतील आणि फलंदाज पहिला धक्का इथं मध्ये राजा शुभांगी लोन विश्व टीमला देवा बांगारी बॅक टू द डगआउट. यावेळी पाहिलं तर रानसई विभागातील हा अष्टपैलू खेळाडू मित्रांनो पहा अगदी जर विचार केला तर रानसई गावदेवी रानसई टीमचा मी क्रिकेट पाहिलेलं आहे. शांततेचं क्रिकेट अनेक मैदानावरती खेळलं जातं पण आज विचार केला तर देवा मांगारीनं अगदी रायगडमध्ये नाव कमवलं. आयकॉन प्लेअर असेल कॅप्टन असेल अनेक स्पर्धेमध्ये त्याला व्यावसायिक क्रिकेट म्हणून ओळखलं जातं परंतु आज विचार केला तर मैदानाच्या आतमध्ये इथे कुठेतरी थोडंसं अपयश आपल्याला पाहायला मिळतं. आणि यावेळी मात्र जर पाहिलं तर फलंदाज बाद झाला. धोका फलंदाज सेंटर झाला मैदानामध्ये मंगेश नाईक. यस डेफिनेटली पाहू शकाल खांदा टीमचा रायझिंग स्टार मैदानाच्या आतमध्ये अनेक ठिकाणी पाहिलं आज काय घडतं यावेळी पाहायचं परंतु जांभिवली एक्सप्रेस कुणाल निकम ऐकत नाहीये. प्रत्येक फलंदाजा वरती तुटून पडला फक्त आणि फक्त डॉट बॉलची कामगिरी इथं साकारली जाते. अप्रतिम षटक पार पडलं. टोटलचा विचार केला तर धावपटलावरती फक्त लागले 3. आतापर्यंत विचार केला तर एक गडी बाद झाला देवा बांगारी. आतापर्यंत पाहिलं तर धावपटलावरती 3 धावा त्या म्हणजेच काजा शुभांगी 11 विश्व टीमच्या आपल्याला पाहायला मिळतात. धन्यवाद डिजो धन्यवाद. अगदी पहा इथं मात्र चांगलं एकदा विचार केला तर चांगला सुमधुर संगीत आपण पाहता. अगदी टायटल सॉन्ग या स्पर्धेचं पाहायला मिळेल. त्यानंतर इथं जर विचार केला तर नानिवली टीमचा मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. वर दिलेल्या नानिवली टीमचा किशोर नाईक. अगदी पाहू शकाल आपण विठ्ठल वीर वरोसे टीमचा 12th मॅन. अगदी मी तुम्हाला ओळखतो आपण चिंचवली हॉस्टेलमध्ये अगदी पाहिलं तर मी देखील त्या ठिकाणी 6 वर्ष राहिलो. शेवटचं वर्ष होतं तेव्हा तुमची 10वी क्रॉस झाली आणि मी तिथे आलो. अगदी इथं मात्र ही ओळख खूप महत्वाची होती. जवळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल कुणाल निकमचं षटक समाप्त झालं आणि त्यानंतर आता किशोर नाईकला बॉल. विठ्ठल वीर म्हटलं तर एक मोठं व्यक्तिमत्व. जर एकलव्य स्पर्धा असेल अगदी इंटरनॅशनल स्पर्धा तिथे हा जाऊन आलेला खेळाडू आहे. आज जर पाहिलं तर व्यवसाय असेल कुटुंब असेल आणि या कारणास्तव इथे मात्र थोडासा आपला समज मागे आहे परंतु जाऊया आपण. अगदी जर विचार केला तर एवढी मोठी स्पर्धा म्हटलं तर आमच्या ऑर्गनायझर प्रकाश पवार असतील त्यांनी मला आमंत्रित केलं. आमचे विष्णूजी खैरे असतील अगदी पाहिलं तर महादेवजी पिरकड असतील आणि त्यानंतर शरदजी वाघे असतील. अगदी या व्यक्तिमत्वाच्या मदतीने आपण जर पाहिलं तर त्यांनी बघितलेलं स्वप्न इथे साकार झाल्या. आणि जाऊया मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आला किशोर नाईक एक विस्फोटक गोलंदाजा. परंतु यावेळी पाहाल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर विष्णू आणि त्यानंतर त्याच्या सहसाथीनं नॉन स्टॅकिंग फलंदाज मंगेश नाईक यावेळी पाहायला मिळतं. परंतु विष्णूचा खेळ म्हटलं तर सांगुर्ली गावाचं नाव ज्यानं मोठं केलं अगदी म्हटलं तर विष्णू असेल अनंत कातकर असेल मिलिंद कातकर असेल हे मात्र रायझिंग स्टार सांगुर्ली गावचे. परंतु इथे पहा आता विष्णूला पाहाल
हा फटका इथे पहा अगदी झेल हवेत होतं, मोठं विकेट होतं, परंतु पहा मित्रांनो मिस अंडरस्टँडिंग आपल्याला पाहायला मिळेल. अगदी जर विचार केला तर आमचे महादेव पिरकट जे असतील विकेट किपरच्या भूमिकेमध्ये चांगली कामगिरी मात्र साकारली जाते. आपण जर विचार केला तर धावा दापटला फक्त 3 धावा, दयनीय अवस्था पाहायला मिळते. आपण पाहिलं तर काजल शुभांगी 11 वेश्वी टीमशी, परंतु यावेळी गोलंदाज यावेळी मिस टायमिंग, परंतु फटका अगदी तेवढ्या ताकदीचा. स्वीट साऊंड ऑफ द बॅट, स्टँडिंग डिस्पॅच, चेंडू सारा सीमा पलीकडे येतो विष्णू कातकरच्या बॅट मधलं. अप्रतिम, दर्जेदार, दमदार, रुबाबदार षटकार. ज्यावेळी पाहायचा मैदानाच्या आतमध्ये जाऊया, अगदी पाहिलं तर मोठा फटका आपल्याला पाहायला मिळतो. आणि यावेळी पाहायचा हा फटका इथे पहा अगदी क्लोज आपल्याला पाहायला मिळाला. कुणाल निकम क्षेत्ररक्षण अप्रतिम पाहायला मिळालं. अगदी पहा मित्रांनो, क्रिकेट वरती आपण जर पाहिलं तर आयुष्य घालवायचं ठरवलं या खेळाडूने, आणि तोच सियास स्पोर्टचा प्रोप्रायटर आपल्याला पाहायला मिळतोय कुणाल निकम. अगदी अप्रतिम खेळी साकारली जाते. यावेळी पहा फटका चांगला आहे, ताकदीचा वापर, स्वीट साऊंड ऑफ द बॅट, पुन्हा एकदा उडवलं आणि यावेळी 1 बाउन्स येतो, दमदार रुबाबदार चौकार. तर पंच डिसिजन काय असेल, षटकार आहे का? ओके 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 ठीक आहे. इथं मात्र हा चौकार सॉरी षटकार पाहायला मिळेल. आणि 6 धावांच्या मदतीनं संघाची धाव संख्या टोटल 15 धावा दापटल्यावरती इथनं काजल शुभांगी 11 वेश्वी टीमच्या पाहायला मिळेल. यावेळी पहा पुन्हा एकदा तुटून पडल्या गोलंदाजावरती विष्णू, त्याच्या बॅट मध्ये अजून एक दर्जेदार षटकार. यावेळी पहा अगदी जर विचार केला तर धावा दापटल्यावरती पाहू शकाल 6च्या मदतीने तब्बल 21 धावा दापटल्यावरती जोडल्या गेल्यात. पहा मित्रांनो, मी म्हंटल ना रायझिंग स्टार आहे सांगुर्ली गावचा. अगदी पाहिलं तर विष्णू कातकरी एकदा पाहायला मिळतो. हा बॉल सन्मान द्यायचा होता, परंतु इथे टाट बॉलची डिलिव्हरी पाहायला मिळेल. अगदी पाहू शकाल आपण. आणि इथनं मात्र 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि धावा दापटल्यावरती आपल्याला पाहायला मिळतील त्या म्हणजे टोटल 21 धावा, लॉस ऑफ 1 विकेट. इथनं मात्र काजल शुभांगी 11 वेश्वी टीम. तर इथं विनंती असेल आपण स्पीडअप करा प्लीज. पंच अगदी पहा टाइम अलर्ट केला जातं, परंतु टीम मिटिंग घ्यायचं नाही. वरद 11 नानिवली संघ आपण टीम मिटिंग घ्यायची नाहीये. अगदी जर विचार केला तर इथनं 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 4 षटकांची मॅच बघा, अप्रतिम स्पर्धा. अगदी आपण पहा मित्रांनो, मी समालोचक आणि इथं मात्र जर पाहिलं तर आदिवासी रायगड प्रीमियर लीग मध्ये पहिल्यांदा समालोचन करण्याची संधी मला मिळाली आहे. अगदी जर पाहिलं तर आमचे ऑर्गनायझर स्पर्धेचे अनेकदा आपण पाहता निश्चितच वर्णाची स्पर्धा वर्णाई चषक असतो. आणि आपण पाहिलं तर आमचे प्रकाशजी पवार असतील, मला देखील त्या ठिकाणी आमंत्रित केलं जातं. आज देखील या स्पर्धेला एक मोठी स्पर्धा, मी आवर्जून या स्पर्धेला वेळ देणार असं ठरवलं होतं, परंतु स्वतः आयोजकांचा कॉल आला आणि इथपर्यंत मी पोहोचलोय. अगदी धन्यवाद असेल ऑर्गनायझर कमिटीचा. आणि जाऊया मैदानाच्या आतमध्ये. इथं मात्र पंचांचा येईल ग्रीन सिग्नल गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळेल विशाल वाघमारे भिलवले एक्सप्रेस. यस डेफिनेटली पहा भिलवले संघाचं नाव ज्यानं मोठं केलं तो असेल विशाल वाघमारे. अगदी स्कोरिंगच्या भूमिकेत त्यांच्या सोबत अनेकदा जोडला गेला, एकदा नाही तर अनेकदा जोडला गेला. परंतु इथे जर विचार केला तर आता मात्र आपण पाहू शकाल बॉलिंग ट्रॅक वरती आला. बघू शकाल आता टोटलचा विचार केला 2 षटकामध्ये 21 धावा आल्यात.
पहिला बॉल डाऊन द ग्राउंड, फटका सरळ केला विशेपला, तिथे मात्र क्षेत्ररक्षकात अडवला जाईल बॉल आणि एक धावीतनं मात्र कंप्लीट झाली आहे. चांगला खेळ असतो मित्रांनो. अनेक वेळेला मी जर विचार केला तर सोंडाई माता चिचकांबळेच्या मैदानावरती ह्याच विशालला अगदी जर विचार केला तर त्या ठिकाणी देखील शेवटच्या मुमेंट पर्यंत अगदी रनर अप चॅम्पियन ट्रॉफी पर्यंत त्या विशालला मी पाहिलंय. परंतु आज या ठिकाणी मात्र जर विचार केला तर आदिवासी रायगड प्रीमियर लीग मध्ये अगदी प्रतिनिधित्व करतोय, कॅप्टनची भूमिका तो पार पडतोय आणि बॉलिंग ट्रॅक वरती आला. इथं पहा आता विष्णू असेल बॅटिंग मार्क वरती, ऑनस्ट स्ट्राईकला डावखुर आहे त्याचा. हा बॉल इथनं पहा वाईट अवांतर, अगदी पाहिलं तर लेग स्टिकच्या अगदी अतिरिक्त बाहेर आपल्याला पाहायला मिळेल. हा बॉल इथनं वाईट पाहायला मिळतो. धावा दापटल्यावरती पुढे चालल्यात 23 धावा आणि स्कोरबोर्ड वरती लॉस ऑफ 1 विकेट. इथनं मात्र काजल शुभांगी 11 वेशवी टीम आपल्याला पाहायला मिळते. अगदी पाहता विशाल साठी सुवर्ण संधी असेल, अगदी विकेट साठी इथनं 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. यस पाहता इथं मात्र प्रत्येक विकेट साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल विशाल वाघमारेला. या ठिकाणी 500 रुपयाचं कॅश प्राइज आपण पाहू शकतो. संतोष मरले अप्पा शकडेवाले यांच्याकडनं इथं मात्र 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. पाहू शकाल हा बॉल गोल्डन स्पॉटचा होता, निघून चालला आणि या बॉलवरती पाहिलं तर अगदी डॉट बॉलची डिलिव्हरी पाहायला मिळते. विशाल बागमारे चांगला खेळाडू आहे. अगदी पाहिलं तर शांततेचं क्रिकेट कोणाकडनं खेळावं तर तो विशालकडनं. कोणत्या प्रकारचं अपील असेल तरी पंचांच्या पुढे जाणार नाहीये. यावेळी आपण पाहू शकाल हा बॉल सुरेख, अगदी पहा त्याच्यावरती बक्षिसांची आतिषबाजी असेल. विष्णू सर हॅट्रिक साठी का हॅट्रिक साठी 500 रुपये कॅश प्राइज दिलं जाईल. इथं आपण पाहू शकाल अगदी बक्षिसांची आतिषबाजी असेल तरी कोणत्या प्रकारचं विकेट या ठिकाणी मात्र त्याच्या मनामध्ये नाहीये. प्रत्येक बॉल वरती डॉट बॉलची फक्त संधी साधली जाते. अगदी यावेळी मात्र पाहू शकाल हा बॉल देखील डॉट पाहायला मला. पुढचा बॉल यावेळी मात्र मिस टायमिंग फटका, अगदी पाहिलं तर झेल हवेत होता परंतु या बॉल वरती फक्त एक धाव मात्र मिळवली जाते. एक धावीच्या मदतीनं आता जर पाहिलं तर काजल शुभांगी 11 वेशवी टीम टोटल जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 25 अंकावरती. 2 चेंडू वाईट पाहायला मिळाले विशाल बागमरेच्या माध्यमातून. पहा मित्रांनो असं म्हटलं जातं ना अगदी नियती देखील साथ दिली पाहिजे. अनेकदा आपण पाहता अगदी काही वेळेला शेवटचा एक बॉल असेल 6 धावांची गरज आहे तिथे गोलंदाज प्रेशर मध्ये देखील येतो आणि तो षटकार देखील पाहायला मिळतो. अगदी पहा मित्रांनो क्रिकेट हा अनुचितेने भरलेला खेळ आहे. मी अनेकदा सांगतो हा बॉल अगदी चांगला डीप एक्स्ट्रा कव्हरला खेळला गेला, तिथे क्षेत्ररक्षक आहेत, अडवला जाईल, उचलणार फेकणार तोपर्यंत आता जर विचार केला तर यावेळी या बॉलवरती 2 धावा कंप्लीट झाल्यात आणि 2च्या मदतीने आपण जर पाहिलं तर संघाची टोटल धावा संख्या 27 धावा आणि स्कोरबोर्ड वरती लागली गेली आहे. चांगलं क्रिकेट पाहायला मिळतं. अगदी पाहिलं तर तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे, सन्मानजनक धावा संख्या उभी राहिली आहे. आतापर्यंत एक गडी बाद झाला देवा बांगारी ज्याच्या विकेटची तलाश होती ते विकेट मैदानाच्या बाहेर आले. यावेळी पहा पुन्हा एकदा जागा निर्माण केली आहे परंतु क्षेत्ररक्षक पोहोचतील डीप एक्स्ट्रा कव्हर बॅकवर्ड पॉइंटला. बघता 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स आणि बॉल आपण पाहिलं तर इथं समाप्त झाले 6 म्हणजे तिसरं षटक समाप्त झालं. 3 षटकांच्या अखेरीस टोटल धावा धावपटलावरती लागल्या गेल्या तर म्हणजे काजल शुभांगी 11 वेशवी टीमच्या टोटल 29 धावा इथं धावपटलावरती कंप्लीट झाल्यात. लॉस ऑफ 1 विकेट इथं मात्र काजल शुभांगी 11 वेशवी टीम.
तर दोन्ही बॅटिशी इथं मात्र 4व्या मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर धाबा धापट्टापत्ती लागले टोटल 29 धाबा एका विकेटच्या नुकसानावरती काजल शुभांगी 11 वेश्वी टीम आपल्याला पाहायला मिळते आणि आता गोलंदाज चौथा गोलंदाज पाहायला मिळेल तो म्हणजे वरद 11 नाणेवली टीमचा मंगेश झुगरे अगदी पाहिलं तर गावदेवी नाणेवली टीमचा रायझिंग स्टार अगदी पाहता आपण या खेळाडूला मी चिंचकांबळ्याच्या मैदानावरती पाहिलं होतं चांगली गोलंदाजी इथं पहा फटका चांगला इथे मात्र काय घडतं अगदी संदेश होतं आणि या ठिकाणी मात्र चुका महागात पडतील येतो एकदम त्या चौकार 4 धावा आणि 4 धाब्याने आता संघ पुढे चालले टोटल धाबा संख्या पहा मित्रांनो ऍक्शन रिप्लाय मध्ये पाहायला मिळतोय विष्णूचा फटका तिथे झेल घेणं गरजेचं होतं आपण पाहिलं संदेश होता भिंगा टीमचा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो आज इथे आज जर विचार केला तर वरद 11 नानवे टीम मध्ये खेळतोय परंतु इथे जर विचार केला तर मात्र डेफिनेटली चौकार टोटल धाबा संख्या धावपटलावरती लागली गेली ती म्हणजे 33 लॉस ऑफ 1 विकेट 33 धाबा धावपटलावरती कंप्लीट झाल्यात अजूनही पहा गोलंदाज मंगेश झुगरेला आपण पाहता पहिल्या बॉलवरती चौकारला नजाकत भरा फटका पाहायला मिळाला तो म्हणजे विष्णू कातकरीच्या बॅटमधून पुढचा बॉल यावेळी मात्र बघायचं ताकदीचा वापर त्या ठिकाणी मात्र अगदी हा फटका मिस टायमिंग होता परंतु झेल सुटला 1 बाउन्स चेंडू चालला डीप मध्ये मिड विकेटला चौकार हा चौकार पाहायला मिळाला अगदी ज्या फटक्यांची गरज आहे ना आता आपण पाहता काजल शुभांगी 11 वेश्वी टीमला ते फटके येतात 4च्या मदतीने धाबा धापटलावरती तब्बल 37 धाबा लागल्या सन्मानजनक धाबा संख्या उभी राहिली बॅक टू बॅक 2 चौकार आलेत अजूनही पहा या आज विचार केला तर आदिवासी रायगड प्रीमियर लीग मधील दुसरी चौकार हॅट्रिक कंप्लीट होईल का मागच्या मॅच मध्ये देखील जर पाहिलं तर एक चौकार हॅट्रिक पाहायला मिळाली यावेळी फटका हवेत चालला तिथे मात्र मिस टायमिंग राहील अगदी पाहता विकेटचा पतन फलंदाज विष्णू कातकरीच्या परिसंत आणि पाहता इथनं मात्र दुसरा धक्का आपण पाहता काजल शुभांगी 11 वेश्वी टीमला तर त्यानंतर इथे मात्र सुवर्ण संध असेल आपण इथे जर पाहिलं तर माधवजी पिरकड याने जर झेल पकडला तर मात्र आमचे संतोषजी गायकवाड यांच्याकडनं 200 रुपयाचा कॅश प्राइज इथे मात्र दिलं जाईल अगदी आपण पाहता झेल जर पकडला तर माधवजी पिरकड अगदी पाहिलं तर ऑर्गनायझर असेल आणि पाहता आपण इथे मात्र त्यांनी झेल पकडला तर 200 रुपयाचा कॅश प्राइज इथे मात्र दिलं जाईल अगदी पाहू शकाल बक्षिसांची आतिषबाजी केली जाते परंतु आपण जर पाहिलं तर खेळ देखील तेवढाच महत्वाचा आतापर्यंत पाहू शकाल 4थ्या षटकामध्ये 3 बॉलचा खेळ समाप्त झाला आणि धाबा धावपटलावरती जर पाहिलं तर 37 धाबा धावपटलावरती लागल्यात अजूनही 3 बॉल शिल्लक आहेत त्या 3 बॉल वरती टार्गेट सेट केलं जाईल अगदी जर विचार केला तर स्पर्धेतील मित्रांनो हाय स्कोर आतापर्यंत आमच्यापर्यंत पोहोचला नाहीये परंतु बघू शकाल अगदी प्रत्येक मॅचचा विचार केला तर अगदी अटीतटीच्या लढती इथे पार पडतात यावेळी आपण पाहायचं अगदी पहिल्या 2 बॉल वरती बॅक टू बॅक 2 चौकार पाहायला मिळाला तिसऱ्या बॉल वरती जर विचार केला तर विकेट आलं अजूनही 3 बॉल षटकातील 4था बॉल मंगेश झुगरे आपल्याला पाहायला मिळेल आणि इथं मात्र नौका फलंदाज मैदानामध्ये इंटरेस्ट झाला तो म्हणजेच जगदीश किंगे वारदोली यावेळी पहा इथे मात्र मिस अंडरस्टँडिंग चेंडू चला बॅक स्क्रीनला जाऊन धडकेल आणि इथे येतो मात्र हा दमदार फटका चौकार धन्यवाद डीजे अगदी पाहिलं तर हा फलंदाज आहे ना जय हनुमान वारदोली टीमचा वारदोली ठाकूरवाडी आणि तिथला हा एक अप्रतिम खेळाडू आहे ज्याच्या माध्यमातून म्हटलं जसं ना मी तर याला गेम चेंजर म्हणतो गेम चेंजर खेळाडू आहे अगदी जर विचार केला ग्रामीण टेनिस मध्ये गेम चेंजर म्हणून त्याची ओळख आतापर्यंत राहिली आहे पाहूया पुढचा बॉल
यावेळी मात्र आडवा बॅटने खेचायचा होता, फाईनला केलायचा होता, परंतु तिथे मात्र मिसअंडरस्टँडिंग थोडीशी पाहायला मिळेल. लेग बाईस दर्शवला जातो आणि एक धाव इथे मात्र कन्वर्ट केली जाईल. अगदी पाहिलं तर यावेळी एका धावेच्या मदतीने संघ पुढे चालला. टोटल धावसंख्या धावपटलावरती 42 धावा, 42, लॉस ऑफ 2 विकेट्स. इथं मात्र काजा शुभांगी 11 वैश्वी टीम आपल्याला पाहायला मिळते. आता स्ट्राईक रोटेट झाले. इथं पाहिलं तर 5 बॉलचा खेळ समाप्त झाला. टार्गेट सेट बॉल, शेवटचा अंतिम बॉल. बॅटिंग मार्क करता आपण पाहता मंगेश नाईक इथं मात्र आपण पाहू शकाल मैदानामध्ये ऑन स्ट्राईक ला इथं मात्र खेळतोय. हा बॉल गुल्ला स्पॉटचा टप्पा पडल्यानंतर अगदी इथं मात्र फलंदाज पाहत असेल आणि पाहता आपण अगदी शेवटच्या बॉलला सफलता मिळाली. गोलंदाज आपण जर विचार केला तर मंगेश झुगरीला ज्याने तिसऱ्या बॉलवरती एक विकेट मिळवलं होतं आणि शेवटच्या अंतिम बॉलवरती एक विकेट मिळवलं. अप्रतिम गोलंदाजी साकारली. धावा टोटल बनल्या गेल्या त्या म्हणजे 42 धावा. आता इथं मात्र उत्तरार्धाचा विचार केला तर येणारे 24 बॉल अर्थात 4 षटकं आणि विजयासाठी वरद 11 नाणेवली टीमला गरज ती म्हणजेच 43 धावांची 43 रन्स इथं मात्र आता कन्वर्ट करावे लागणार आहेत. धन्यवाद डीजे. इथून विनंती असेल फिल्डिंग डिपार्टमेंट लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. अगदी पाहिलं तर आज देखील अगदी दर्जेदार सामने आपल्याला पाहायला मिळतात आणि इथून जर विचार केला तर आमचे परममित्र अगदी जर पाहिलं तर आदिवासी रायगड प्रीमियर लीगला एन्जॉय करतायत. 2025 पर्व आपण जर पाहिलं तर तिसरं पर्व अगदी इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतं. अगदी आमचे मित्र पालेखुर्द डीजे जयेश सप्रे आणि त्यानंतर प्रवीण सप्रे यांच्या माध्यमातून ही स्पर्धा मात्र या ठिकाणी एन्जॉय केली जाते. लाईव्ह असेल, लाईव्ह स्पर्धा एन्जॉय केली जाते. अगदी मित्रांनो त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो आणि जाऊया इथं मात्र मैदानाच्या आतमध्ये. आता उत्तरार्धामध्ये विजयासाठी आपण पाहिलं तर वरद 11 नाणेवली टीमला येणारे 24 बॉल आणि विजयासाठी 43 धावांची गरज आहे. पाहता इथं 4 षटकं 24 बॉल 43 धावा. अगदी पहा मित्रांनो आता काय घडतं. अगदी जर विचार केला तर बॅटिंग करत असताना काजल शुभांगी 11 वैश्वी टीमनं धावा जमवल्या परंतु त्या धावा इथं डिफेन्स करायच्या. अगदी क्रिकेट आहे मित्रांनो. क्रिकेटमध्ये आपण मी अनेकदा म्हणतो अनुचितेने भरलेला खेळ आहे परंतु इथे मात्र आता इथं मात्र वरद 11 नाणेवली टीम सलामी जोडी मैदानामध्ये लगेच पाठवा. अगदी आपण पाहिलं तर आजच्या दिवसामध्ये आमच्या सोबत इथे मात्र जोडले जातात. अगदी जर विचार केला मित्रांनो त्यांचा आवाज आपण ऐकताय सकाळच्या 17 पासून या ठिकाणी आमचे बामनजी दरोडा सर अगदी त्यांचा आवाज आपण सोंडाई माता चषकामध्ये देखील ऐकाल. त्यांची स्पर्धा देखील दर्जेदार आहे. अगदी पाहिलं तर आमचे ऑर्गनायझर संजयदादा वाघमारे असतील त्यानंतर समीरदादा मुकणे असतील, सुनील मुकणे एक रायझिंग स्टार चिंचकांबला टीमचा त्याचं आयोजन आपल्याला पाहायला मिळेल. अगदी खूप जबरदस्त ती मॅच आपल्याला स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. इथं जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आता जर विचार केला तर सलामीची जोडी मैदानात चालली आहे ती म्हणजेच वरद 11 नाणेवली टीमची विशाल वाघमारे आणि कुणाल निकम ही जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल.
अगदी आपण पाहिले तर एक मोठी जोडी आहे संघाची सर सेनापती धर्मवीर आणि कर्मवीर जोडी मैदानामध्ये इंटरेस्ट झाली आहे आपण पाहू शकाल गोलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये येईल तो म्हणजे राजेश अगदी पहा इथं मात्र राजेश आपल्याला पाहायला मिळेल आणि चिरनेर गावचा एक चांगला खेळाडू आहे अगदी जर पाहिलं तर आता समोर मैदानामध्ये सलामी जोडी चालली ती म्हणजेच कुणाल निकम आणि त्याच्या सहसाथीनं नॉन स्ट्रायकिंग फलंदाज विशाल बागमारे ही जोडी आपल्याला पाहायला मिळते परंतु बघायचं इथनं मात्र 43 धाब्यांचं लक्ष 42 धाबा कुठून काढल्या 43 धाब्यांचं लक्ष सेट केलं गेलं पहिला बॉल मॅन्डेटरी पॉवरचा त्यावेळी पाहायला मिळेल लाफ केलं पहिलाच बॉल वरती ताकदीचा वापर केला परंतु नो मार्क्स मध्ये चेंडू पडतो आणि तिथे मात्र अगदी क्षेत्ररक्षकाच्या आवाकाच्या बाहेर बॉल चालला पहिल्या बॉल वरती दर्जेदार शानदार चौकार बघायचं पहिल्या बॉलवरती चौकार होईल 4 धाब्याने अकाउंट ओपन झाला चांगलं क्रिकेट पाहायला मिळतं अगदी मी म्हटलं ना जांभेली एक्सप्रेस म्हटलं तर कुणाल निकमचं नाव घेतलं जातं आणि त्यानंतर भिलवल्याचा रायझिंग स्टार आपण पाहता तो म्हणजे विशाल बागमारे पहिला बॉल चौकार दुसऱ्या बॉलवरती गोलंदाजाने वर्चस्व गाजवलं अगदी पाहिलं तर पाहता आपण चिरनेर गावचा एक जबरदस्त खेळाडू आणि आपण जर पाहिलं तर गोलंदाजी मार्क वरती त्याला पाहता दुसऱ्या बॉल वरती जर विचार केला तर डॉट बॉल आला चांगलं क्रिकेट 4 धाबा दापटला वरती लॉस ऑफ 0 विकेट यावेळी मात्र ओव्हर दिले पण नानवली टीम हा फटका गॅप मध्ये केलाचा पॉइंटला क्षेत्ररक्षक अडवला जाईल फर्स्ट स्लिपला अगदी सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं आणि इथे मात्र आपण पाहू शकाल तर तोपर्यंत जेवढा वेळ मिळाला त्या वेळेमध्ये एक धाव इथून तर कंप्लीट केली जाते अगदी जर पाहिलं तर स्ट्राईक रोटेट होणं महत्वाचं असतं मित्रांनो अगदी जर एखादा फलंदाज अगदी वारंवार डॉट चेंडू केलं तर त्याला स्ट्राईक चेंज करणं खूप महत्वाचं असतं क्रिकेटमध्ये हे होणं गरजेचं असतं परंतु आपण पाहता इथे स्ट्राईक रोटेट झाली विशाल बागमारे स्ट्राईकला पाहायला मिळेल हा फटका इथे मात्र बघायचं अगदी गॅप मध्ये डीप एक्स्ट्रा कव्हरला जागा निर्माण केली आहे आणि येतो अजून एक षटकातील दुसरा चौकार विशाल बागमारेच्या बॅट मधून 4 धाबा आल्या आणि 4 धाब्याच्या मदतीने आता संघ पुढे चालला टोटल धाबा संख्या दापटल्यावरती लागली गेली ते म्हणजेच 9 धाबा टोटल आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतील यावेळी पहा बॉल समाप्त झाले 4 पहिला बॉल चौकार दुसरा बॉल डॉट आला तिसरा बॉल सिंगल चौथा बॉल चौकार आला अगदी चांगला क्रिकेट पाहायला मिळतं यावेळी मिस टायमिंग बॅटचा फेस खोला परंतु तिथे झेल सुटला अगदी पहा दोन्ही क्षेत्ररक्षकांमधील तालमील चुकलं दोन्ही गाड्या एकाच पटरीवरती पाहायला मिळाल्या परंतु तिथे मात्र या चुका महागात पडतील त्या म्हणजेच काजल शुभांगी 11 वेश्वी टीमला आणि इथे मात्र जीवदान दिलं गेलं फलंदाज विशाल वाघमारेला आणि यावेळी जर विचार केला तर धाबा दापटलावरती लागल्या गेल्या टोटल 10 धाबा आता दापटलावरती कंप्लीट झाल्यात अजूनही पहा 43 धाब्यांची गरज होती म्हणजे अजूनही 33 धाब्यांची गरज 10 धाबा दापटलावरती लागल्यात अजूनही पहा 5 बॉलचा खेळ समाप्त झाला मॅन्डेटरी पॉवर प्लेचा शेवटचा बॉल आपल्याला पाहायला मिळेल अगदी अप्रतिम शेवटचा बॉल गॅप मध्ये ढकलला इथे पहा अगदी दर्जेदार षटकातील तिसरा चौकार पाहायला मिळेल आणि चेंडू चालला सीमा रेषा पलीकडे येतोय कुणाल निकमच्या बॅट मधून चौकार धन्यवाद तर यावेळी 5 इथं मात्र चौकार पाहायला मिळाला शेवटच्या बॉल वरती आणि धाबा दापटलावरती लागल्या गेल्या टोटल बरेच दिले पण नानी टीमच्या आतापर्यंत तर म्हणजे 14 धाबा इथं दापटलावरती लागल्या गेल्यात अगदी जर विचार केला तर 43 धाब्यांची गरज होती टीम मिटिंग घ्यायची नाहीये म्हणून असेल काजल शुभांगी 11 वेश्वी टीम मिटिंग घेऊ नका इथनं मात्र पहा धाबा दापटलावरती कंप्लीट झाला 14 म्हणजे इथनं जर पाहिलं
इथनं पहा 29 धाब्यांची गरज आहे. तर पुढच्या मॅच साठी आमंत्रित करतो इथनं मात्र हर्ष दक्ष 11 चिंचवड टीम आणि त्यांना फाईट करेल स्वर्गीय गजानन प्रतिष्ठान भिलवला टीम. टॉस साठी लगेच इथनं पहा एक षटक समाप्त झालं. दाबा दापटलावरती लागल्या गेल्या त्या म्हणजे टोटल 14 दाबा. अजूनही विजयासाठी येणारे 18 बॉल आणि अजून 29 धाब्यांची गरज आहे. 29 धाब्यांची गरज आहे. पुढची मॅच या लगेच टॉस साठी हर्ष दक्ष 11 चिंचवड त्यांना फाईट करेल स्वर्गीय गजानन प्रतिष्ठान भिलवला संघ. टॉस साठी लगेच पोहोचायचं. गोलंदाज जगदीश केंगे यावेळी पाहायला मिळाला. पहिला बॉल फिरकीचा जादूगर म्हणून या गोलंदाजची ओळख राहिली आहे. आणि आपण पाहिलं तर इथनं मात्र पहिला बॉल अगदी लेग बाईज इथनं दर्शवला जाईल. आणि आपण पाहिलं तर या बॉलवरती एक धाव आली आहे. एकदा बाली एका धावेच्या मदतीने संघ जाऊन पोहोचला 15 अंकावरती. अजूनही जर पाहिलं तर इथनं मात्र 28 धाब्यांची गरज विजयासाठी. यावेळी पहा फटका चांगला परंतु त्या ठिकाणी मिस टायमिंग फटका. विकेट क्रमांक पहिल्या मैदानाच्या बाहेर वर दिली बंधानी टीमला पहिला झटका. कुणाल निकम बॅक टू द डगआउट. तर इथं आपण पाहू शकाल पहिले विकेट मैदानाच्या बाहेर गेले. फलंदाज बाद झाला तो म्हणजेच कुणाल निकम. पहिला झटका इथनं वर दिले मग टीमला बसतोय आणि मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला. फलंदाज इथनं पाहू शकाल मंगेश झुगरे मैदानाच्या आतमध्ये चालला. अजूनही पहा मित्रांनो 18 बॉल टोटल 29 ची गरज होती. पहिल्या बॉल वरती लेगबायच्या स्वरूपात एकदा बॉली दुसऱ्या बॉल वरती विकेट आल्या. अजूनही बॉल इथे शिल्लक असतील तर म्हणजेच टोटल 16 बॉल. अगदी पाहिलं तर अगदीचा विचार करता 16 बॉल विजयासाठी 28 धाब्यांची गरज. हा फटका पहा इथे मात्र अगदी बॅटची एज अगदी बॅट विकेटला ब्रेस झाली आहे आणि तिथे मात्र हा बॉल डॉट येतोय. चांगलं क्रिकेट पाहता चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. पहिला बॉल लेग बाईज अगदीचा विचार केला तर बॅट बॉलचा संपर्क नव्हता. दुसऱ्या बॉल वरती आपण जर पाहिलं तर फलंदाज बाद झाला. तिसऱ्या बॉल वरती जर विचार केला तर डॉट बॉल आला. चांगली गोलंदाजी जगदीश केंगेच्या माध्यमातून पाहायला मिळते. अगदी छोटंसं रन पाहायला मिळतं परंतु फिरकीचा जादूगर यावेळी पाहायला मिळेल. हा फटका चांगला हवेत चालला मिस टायमिंग फटका इथेच झेल सुटला. आणि पाहता मित्रांनो अगदी जर विचार केला तर विशाल वाघमारे अगदी कोणती रिस्क घ्यायला तयार नाहीये. आपण जर पाहिलं तर इथनं एकदा वेधी एका धावेच्या मदतीने संघ पुढे चालला. 16 धावा दापटलावरती लागल्या. अजूनही समीकरण 27 धाब्यांचं बाकी आहे. 27 धावा इथनं गोळा करायच्या आहेत पाहायचं. अगदी जर विचार केला तर विस्फोटक खेळी साकारावी लागेल ती म्हणजेच विशाल वाघमारेला. अप्रतिमरित्या इथं मात्र जर पाहिलं तर क्रिकेटचा हा रणसंग्राम आपल्याला पाहायला मिळतो. आदिवासी रायगड प्रीमियर लीग 2025 चा पर्व तिसरा पर्व अगदी मात्र हंगामामध्ये अगदी अप्रतिमरित्या दर्जेदाररित्या अगदी जर पाहिलं तर टी शर्ट कॉम्बिनेशन असेल प्रत्येक खेळाडूला इथं मात्र अप्रतिमरित्या मात्र पुरवल्या गेल्या. अगदी पाहू शकाल हा बॉल बॅटची आउटसाइड एज पाहायला मिळाली. तिथे मात्र थोडस मिसअंडरस्टँडिंग फर्स्ट स्टेपला पाहायला मिळालं आणि या बॉलवरती आपण जर पाहिलं तर एक धाव चौटी घेतली जाते. चेंडू समाप्त झाले जातापर्यंत जगदीश केंगेचे टोटल 5 बॉल. अजूनही शेवटचा अंतिम बॉल असेल. धावा धावपटलावरती लागल्या गेल्या त्या म्हणजेच टोटल 17 धावा 26 धाब्यांची गरज आहे. अजूनही 26 धाब्यांची गरज आहे म्हणजे 13 बॉल आणि 26 धाब्यांची गरज. अंतिम बॉल
यावेळी फटका आपण पाहू शकाल बायडिश लॉंग ऑफला चालला तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहेत आणि फक्त आणि फक्त एक धाव येते सिंगल डबलला मित्रांनो पहा अगदी मोठे फटके मारावे लागतील सिंगल डबलला आपण पाहिलं तर अगदी कोणत्याही प्रकारचं या ठिकाणी नुकसान होणार नाहीये काजल शुभांगी 11 वेशवी टीमचं परंतु आता जर विचार केला तर 2 षटकांचा खेळ समाप्त झाला धाबा दापटापती लागल्या गेल्या तर म्हणजे 18 धावा ऑन स्कोर बोर्ड लॉस ऑफ 1 विकेट इथं मात्र पाहायला मिळालं कुणाल निकमचं विकेट ते पाहायला मिळालं आता एवढे 12 बॉल आणि विजयासाठी अजून इथं पाहिलं तर 25 धावांची गरज 12 बॉल आणि 25 धावांची गरज विजयासाठी वरद 11 नाणेवली टीमला यावेळी पहा फेकून दिलं आडव्या बॅटनं मग झुगरेच्या बॅट मध्ये होतोय दमदार फटका 6 धावांसाठी इथं मात्र एका बाजूला स्वर्गीय गजानन प्रतिष्ठान भिलवले संघाने त्यांना फाईट करेल हर्ष दक्ष 11 चिंचवड टीम या दोन्ही टीम टॉस साठी कॉम्बॉक्स मध्ये या लगेच हर्ष दक्ष 11 चिंचवड आणि स्वर्गीय गजानन प्रतिष्ठान भिलवले संघ टॉस साठी लगेच पोहोचा आमच्यापर्यंत विनंती असेल अग्राची विनंती करतो या ठिकाणी मात्र अगदी पाहिलं तर या ठिकाणी उशीर करू नका फटका चांगला अगदी पाहता यावेळी मात्र ताकदीचा वापर पाहायला मिळेल किशोर नाईकच्या बॅट मधून अजून एक जर पाहिलं तर विस्फोटक मोठा फटका धन्यवाद डीजे तर इथं पहा तर धाबा दापटला वरती लागल्या गेल्या टोटल 30 धाबा अजूनही जर पाहिलं तर विजयासाठी 13 धावांची गरज 13 धाव संख्येची गरज पाहू शकाल इथं मात्र तिसरं षटक प्रगतीपथावरती अतुलचं पाहतं 2 षटकार त्याच्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळाले खर्च केला धाबा यावेळी बॅटची लोडिंग एज लागली फर्स्ट लीडला अगदी पाहिलं तर गॅदर केला जातोय बॉल अडवला जातोय तिथे मात्र जर पाहिलं तर डॉट बॉल आला 5 बॉलचा खेळ समाप्त झाला टॉस बॉक्स मध्ये पाहिलं तर टॉस केला जाईल टॉस बॉक्स मध्ये
यावेळी पहा मनगटी ताकदीचा वापर सुरेख फटका डाऊन द ग्राउंड सरळ बॅटनं फेकून दिला सीमा रेषा पलीकडे षटकार. जर अगदी पाहिलं तर शरदजी वाघे आणि ते शुभास इथं मात्र टॉस केला जाईल आणि समीकरण पाहूया मॅथमॅटिकली येणारे 6 बॉल 7 धाब्यांची गरज. 6 बॉल 7 धाब्यांची गरज. टॉस प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉस करायचा बिलवले संघ. अगदी पाहायला आपण स्वर्गीय गजानन प्रतिष्ठान बिलवले संघाने टॉस जिंकला. जो काही डिसिजन असेल तो आमच्यापर्यंत पोहोचवा. डिसिजन लगेच पोहोचवायचं अंमलबजावणी करा त्याच्यावरती. अगदी पाहिलं तर एका षटकाची मॅच राहिली आहे मित्रांनो त्यामुळे थोडं स्पीडअप करा आणि मात्र इथनं बघायचं आता आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये अगदी पाहिलं किशोर नाईकच्या बॅट मध्ये 2 षटकार पाहायला मिळाले आणि इथं मात्र आता 6 बॉल आणि विजयासाठी 7 धावेची गरज ते म्हणजेच वर्ध 11 नानिवली टीमला. बॅटिंग मार्क वरती आणि स्ट्राईकला फलंदाज आपण पाहता तो म्हणजे विशाल वाघमारे. पहा पहिलाच बॉल फुलर लेनचा इथे मात्र ओलंदा कार्पेटने खेळून काढलं. मिड विकेटला बॉल चालला आणि तिथे मात्र एक धाव कंप्लीट झाली. एका धावेच्या मदतीने संघ पुढे जाईल. टोटल धावसंख्या धावपटलावरती लागली गेली ती म्हणजे 37 धावा इथे धावपटलावरती कंप्लीट झाल्यात. अजूनही 5 बॉल विजयासाठी 6 धावांची गरज. इथे मात्र पहा मित्रांनो आता जर विचार केला तर ही मॅच हा सामना इथे जर विचार केला तर अगदी शेवटच्या मोमेंट पर्यंत जाईल. इथे मात्र पहा अगदी जर विचार केला तर तडका फडकी निर्णय घेतला जातो. सामना फिनिश विजयी फटका या ठिकाणी किशोर नाईकच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. दमदार हिट दमदार षटकार. तर धन्यवाद डीजे. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अगदी 5 बॉल मध्ये आपण पाहिलं तर अप्रतिम खेळी साकारली आणि इथं जर विचार केला तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण पाहिलं तर किशोर नाईक 5 बॉल 18 धाब्यांची